Dear student, in the last lecture we have seen gravitational waves, free fall. Then next, use your brain power. According to Newton's law of gravitation, Earth's gravitational force is higher on an object of large masses. Why doesn't that the object fall down with higher velocity as compared to an object with the lower mass? आता जरा डोकं चालवायला सांगितलंय. काय सांगितलंय की न्यूटनचा असणारा जो काही गुरुत्वाकर्षणाचा असणारा जो काही नियम जो आहे, तर त्या न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार अधिक वस्तुमान असलेल्या वस्तूवर पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे, तर ते गुरुत्वबल त्या ठिकाणी अधिक असतं. मग ती वस्तू कमी वस्तुमान असलेल्या वस्तूहून अधिक वेगानं त्या ठिकाणी खाली का पडत नाही, हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचंय. आता याच्यासाठी काय का आपल्याला सांगता येईल की आपल्याला माहित आहे की F इज इक्वल टू ma, दॅट इज फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरा. दुसरे त्या ठिकाणी आपल्याला फोर्सचं सूत्र जे आहे, तर ते सूत्र त्या ठिकाणी माहिती की F इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय r स्क्वेअर, असे त्या ठिकाणी बलाचं दुसरं एक सूत्र माहिती. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन जे आहेत, तर ते ॲक्सेलरेशन A इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M डिवाइडेड बाय r स्क्वेअर. आता हे जे असणार काही A इज इक्वल टू दिस इज इनडिपेंडंट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट. या ठिकाणी असणार ते काय ॲक्सेलरेशन जे आहे, तर ते ॲक्सेलरेशन काय सांगितलं आपल्याला, वस्तुमान जे आहे तर त्या वस्तुमानावर त्या ठिकाणी इंडिपेंडंट आहे, जे त्या ठिकाणी ते वस्तुमानावर त्या ठिकाणी अवलंबून त्या ठिकाणी आहे. आणि हेन्स अन ऑब्जेक्ट ऑफ लार्जर मास अँड अन ऑब्जेक्ट ऑफ लोअर मास फॉल डाऊन विथ द सेम व्हेलॉसिटी. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते की अधिक वस्तुमान असेल किंवा कमी वस्तुमान असलेले जे काही पदार्थ जे आहेत, तर ते पदार्थ काय आता नसतात, सारख्याच असणाऱ्या जे काही वेगानं त्या ठिकाणी काय आता नसतात, खाली पडताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे गुरुत्वीय स्थितीच ऊर्जा. आता काय दिलेलं आहे की वी हॅव स्टडीड पोटेन्शियल एनर्जी इन द लास्ट स्टँडर्ड. इयत्ता 9वी मध्ये आपण मागच्या वर्षी त्या ठिकाणी स्थितीज ऊर्जा जी आहे, तर त्या स्थितीज ऊर्जेबद्दल असणारी काही माहिती जी आहे, तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली की स्थितीज ऊर्जा कशी काढताना दिसतो, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh या सूत्रानं त्या ठिकाणी काढताना दिसतो. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे वस्तूची असणारी जे काही विशिष्ट स्थिती असेल किंवा स्थान जे आहे, तर त्या स्थानामुळे त्यामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते, तर त्या ऊर्जेला आपण त्या ठिकाणी स्थितीज ऊर्जा जी आहे, तर ती स्थितीज ऊर्जा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. This energy is relative and increases as we go to the greater height from the surface of the earth. जी काय असणार ती काय स्थितीज ऊर्जा जी आहे, तर ती स्थितीज ऊर्जा त्या ठिकाणी सापेक्ष असते. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागातून जसजसं आपण त्या ठिकाणी उंच जाऊ तसतसं त्या ठिकाणी तो असणारी जे काही ऑब्जेक्ट जो आहे, तर त्या ऑब्जेक्टची असणारी जी काही स्थितीज ऊर्जा जी आहे, तर ती स्थितीज ऊर्जा काय होताना दिसते, वाढत जाताना दिसते. हे आपण त्या ठिकाणी मागे त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. We had assumed that the potential energy of an object of mass m at a height h from the ground is mgh and on the ground it is 0. पण आता 9वीला आपण त्या ठिकाणी पाहिलेले की m वस्तुमान असणारा जो काही पदार्थ जो आहे, तर तो m वस्तुमान असणारा जो काही पदार्थ जो आहे, तर तो पदार्थ काय केला आपण जमिनीपासून h एवढ्या उंचीवर त्या ठिकाणी जर नेला, तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे mgh काय सांगतोय मी, mgh एवढी असणारी जी काही पोटेन्शियल एनर्जी जी आहे, तर ती पोटेन्शियल एनर्जी त्या ऑब्जेक्टमध्ये त्या ठिकाणी काय केलं, ते स्टोर्ड त्या ठिकाणी केलं, ते साठवली त्या ठिकाणी जाते. त्याच्यानंतर आपण हेही पाहिलंय
की पृथ्वीचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागावर त्या पदार्थाची असणारी जी काही स्थितीज ऊर्जा जी आहे तर ती स्थितीज ऊर्जा किती असते तर त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी असते. When h is small as compared to the radius of the earth, we can assume g to be the constant and can use the above formula mgh. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की h चे असणारे जे काही मूल्य जे आहे तर ते h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेनं त्या ठिकाणी अतिशय कमी त्या ठिकाणी असतं आणि म्हणून जीचं मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य आपण त्या ठिकाणी स्थिर त्या ठिकाणी धरू शकतो. म्हणजे जीची किंमत त्या ठिकाणी कॉन्स्टंट असणार आहे, स्थिर असणार आहे आणि वरील सूत्र म्हणजेच त्या ठिकाणी mgh ची जे काही सूत्र जे आहे तर ते mgh सूत्र आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. बट फॉर लार्जर व्हॅल्यूज ऑफ h the value of g decreases with increase in h. h ची असणारी जी काही किंमत जी आहे तर ती h ची किंमत जर त्या ठिकाणी जर जास्त जर असेल मूल्य जे आहे तर ते h चे मूल्य जर त्या ठिकाणी जास्त जर असेल तर आपल्या लक्षात येता नसते की जीचं मूल्य मात्र काय होता नसते जसजशी उंची त्या ठिकाणी वाढता नसते तसतसं गुरुत्वीय असणारे जे काही त्वरण जे आहे तर ते गुरुत्वीय त्वरण त्या ठिकाणी काय होता नसते उंचीनुसार त्या ठिकाणी कमी जे आहे तर ते कमी त्या ठिकाणी होताना दिसतं. For an object an infinite distance from the earth the value of the g is 0 and the earth gravitational force does not act on the object. पुढे आपल्या त्या ठिकाणी असं लक्षात येतं की वस्तू जी आहे तर ती वस्तू त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अनंत उंचीवर त्या ठिकाणी असेल. जे अनंत अंतरावर त्या ठिकाणी जर असेल तर अशा वेळेला जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य त्या ठिकाणी 0 असतं आणि अशा वस्तूवर पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल त्या ठिकाणी काही करत नाही, कार्य त्या ठिकाणी करत नाही. सो इट इज मोर ॲप्रोप्रिएट टू अज्युम द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू बी द 0 देअर. आणि म्हणून अशा ठिकाणी त्या ठिकाणी असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूवर आपल्या असं लक्षात येत नसते की त्या वस्तूची असणारी जी काही स्थितीज ऊर्जा जी आहे तर ती स्थितीज ऊर्जा काय करता नसतो आपण त्या ठिकाणी 0 जी आहे तर ती 0 त्या ठिकाणी गृहीत धरताना दिसतो. Thus, for smaller distances, that is height, the potential energy is less than 0, that is, it is negative. आणि म्हणून सर्वसाधारणपणे कमी जर अंतर जर असेल तर त्या कमी अंतरासाठी आपण लक्षात येत नसतं की स्थितीज ऊर्जा जी आहे तर स्थितीज ऊर्जा कशी असते लेस दॅन 0 म्हणजे 0पेक्षा त्या ठिकाणी कमी, 0पेक्षा कमी याचा अर्थ आपल्या लक्षात येत नसतो की त्या ठिकाणी तिची असणारी काही किंमत जी आहे तर तिची किंमत त्या ठिकाणी ऋण त्या ठिकाणी असते. पुढे when an object is at a height h from the surface of the earth its potential energy is minus capital G capital M small m divided by capital R plus h. Here m and R are the mass and the radius respectively. म्हणजे वस्तू जी आहे तर ती वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर h उंचीवर असेल तर तिची असणारी काही गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा जी आहे तर ती गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आपल्याला वजा कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय R प्लस h एवढी त्या ठिकाणी असते. या ठिकाणी कॅपिटल M जे आहे तर त्या ठिकाणी ती पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीचं वस्तुमान आहे आणि कॅपिटल R जे आहे तर ती पृथ्वीची त्या ठिकाणी त्रिज्या आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघा एस्केप व्हेलॉसिटी त्या ठिकाणी पाहिजे, मुक्ती वेग त्या ठिकाणी पाहिजे. वी हॅव सीन दॅट व्हेन ए बॉल इज थ्रोन अपवर्ड इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ. हे मागच आपण त्या ठिकाणी पाहिले की चेंडू जो आहे तर तो चेंडू जर आपण त्या ठिकाणी जर वर जर फेकला तर वर फेकल्यानंतर वर जात असताना त्याचा असताना जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी कमी होतो. का कमी होतो तर त्याच्यावर आपल्या लक्षात येत नसते की पृथ्वीचं असणारे जे काही गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल त्या ठिकाणी कार्य करताना दिसतं. The velocity becomes 0 after reaching a certain height and after that the stones start falling down. त्याच्यानंतर आपण हेही त्या ठिकाणी पाहिले की एका विशिष्ट उंचीवर तो चेंडू गेल्यानंतर त्याचा वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी 0 होतो आणि 0 झाल्यानंतर तिथून तो पुन्हा काय होता नसतो खाली त्या ठिकाणी येता नसतो किंवा खाली पडू त्या ठिकाणी लागतो. इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे ते असणारा जो काही चेंडू जो आहे तर तो चेंडू किती उंचीवर जाईल
तर त्याची असणार जे काही कमाल उंची जी आहे तर ती कमाल उंची त्याचा सुरुवातीचा असणारा जो काही वेग जो आहे तर त्या वेगावर त्या ठिकाणी ते अवलंबून असणार. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. ज्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की त्याचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग आपल्याला त्या ठिकाणी जर काढायचा जर असेल तर आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्याला त्याचं काय करायचे की किती उंचीवर त्या ठिकाणी जाईल कमाल उंची त्या ठिकाणी काढायची. ती कमाल उंची काढण्यासाठी न्यूटनचं असणार जे काही गतिविषयक तिसरं समीकरण जे आहे तर त्या तिसऱ्या समीकरणाचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. आता या तिसऱ्या समीकरणामध्ये तिसरं समीकरण आपल्याला माहिती आहे की व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस as. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की व्ही काय आहे फायनल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल, म्हणजे विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी जी आहे तर ती व्हेलॉसिटी काय होताना दिसते 0 होताना दिसते. त्याच्यानंतर असताना जे काय ॲक्सिलरेशन कसं आहे तर त्या ठिकाणी जो वर जाताना दिसते तर त्याच्या अपोजिट दिशेला त्या ठिकाणी आहे, म्हणून त्या ठिकाणी जी आहे तर ते जी त्या ठिकाणी काय घेतलेले निगेटिव्ह त्या ठिकाणी. या किमती त्याच्यामध्ये जर टाकल्या तर व्ही ची किंमत 0 आहे, 0चा स्क्वेअर 0च त्या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर यू स्क्वेअर प्लस ट्वाइस याची किंमत काय टाकायची मायनस जी आणि एस, जी सर्वसाधारणपणे हेच आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिता येईल की 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gs. येते पुन्हा हे असणार जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपण त्या ठिकाणी जर सॉल्व जर केलं म्हणजे काय इक्वेशन येते त्याचा आपल्याला विचार करायचा बा. काय इक्वेशन आपलं आलं की 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gs अशा प्रकारचे. आता हे मायनस जे आहे तर ते मी या साईडला घेतो, जे 2gs इज इक्वल टू यू स्क्वेअर. आपल्याला याची किंमत काढायची, 2gचं पक्षांतर करू, s इज इक्वल टू यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी तो असणारा जो काही चेंडू जो आहे तर त्या चेंडूची कमाल उंची त्या ठिकाणी काढतात. पुढे दस हायर द इनिशियल व्हेलॉसिटी u the larger is the height reached by the ball. जी सुरुवातीचा असणारा जो काही वेग जो आहे तर त्या चेंडूचा सुरुवातीचा वेग जेवढा त्या ठिकाणी जास्त असेल तेवढा तो असणारा जो काही चेंडू जो आहे तर तो चेंडू त्या ठिकाणी उंचीवर जाईल. पुढे द रिझन फॉर धिस इज दॅट द हायर द इनिशियल व्हेलॉसिटी द बॉल विल अपोज द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ मोर अँड लार्ज विल बी द हाईट टू विच इट कॅन रीच. काय सांगतोय की जेवढा त्या ठिकाणी सुरुवातीचा त्या ठिकाणी चेंडूचा वेग जेवढा त्या ठिकाणी जास्त तेवढा तो चेंडू काय होता नसतो जास्त उंचीवर जाईल. कारण सुरुवातीचा वेग जेवढा जास्त त्या ठिकाणी असेल तितका तो असणारा तो काही चेंडू जो आहे तर तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वीचा असणारा काही ग्रॅव्हिटेशनल बल जे आहे तर त्याच्या आकर्षणाचा प्रतिकार जो आहे तर तो प्रतिकार त्या ठिकाणी करू शकेल आणि तितका जास्त त्या ठिकाणी काय होईल उंचीवर त्या ठिकाणी जाईल. पुढे पाहता की we have seen above that the value of g keeps decreasing as we go higher above the surface of the earth. जे आपण वर त्या ठिकाणी पाहिले की जीचं मूल्य काय होतं नसतं पृष्ठभागापासूनच्या उंचीनुसार त्या ठिकाणी कमी जे आहे तर ते कमी त्या ठिकाणी होतं. म्हणजे जशी उंची त्या ठिकाणी वाढेल पृथ्वीपासूनची उंची त्या ठिकाणी वर जाताना त्या ठिकाणी वाढेल तसं जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. दस द फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड डिक्रीजेस ॲज द बॉल गोज अप. म्हणजेच आपल्या लक्षात येताना नसते की उंचावर गेल्यानंतर चेंडूवरील पृथ्वीचं असताना जे काय आकर्षण बल जे आहे तर ते आकर्षण बल काय होईल तर त्या ठिकाणी कमी कमी त्या ठिकाणी होईल. तेच आपल्याला त्या ठिकाणी पुढे दिलेले आहे पहा की इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इट विल रीच लार्जर अँड लार्जर हाईट अँड अबव्ह अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इज एबल टू ओव्हरकम डाऊनवर्ड pull by the earth and can escape forever and
पुढे बघा काय सांगितले, अँड विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ. म्हणजे सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की आपण काय केलं, चेंडूचा असणारा तो काही सुरुवातीचा असणारा तो काही वेग जो आहे तर तो वेग जर त्या ठिकाणी वाढवत जर गेलं तर तो चेंडू अधिकाधिक उंचीवर त्या ठिकाणी जाईल आणि एका विशिष्ट अशा प्रकारचा आरंभ वेग जो आहे तर तो असा असेल की त्या वेगानं वर फेकलेला जो काही चेंडू जो आहे तर तो चेंडू का होईल, पृथ्वीचा असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर त्या गुरुत्वबलावर मात करून तर तो पृथ्वीवर त्या ठिकाणी परत पडणार नाही. अशा पद्धतीचा आपला त्या ठिकाणी असणारा जो काही आरंभिक वेग जो आहे तर तो आरंभिक वेग त्या ठिकाणी असेल. आणि धिस व्हेलॉसिटी इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. आणि अशा प्रकारचा असणारा जो काही वेग जो आहे तर त्या वेगालाच आपण काय म्हणतो नसतो, मुक्ती वेग जो आहे तर तो मुक्ती वेग त्या ठिकाणी म्हणतो. We can determine its value by using the law of the conservation of energy as follows. आणि हा जो काही मुक्ती वेग जो आहे तर त्या मुक्ती वेगाचं सूत्र जे आहे तर ते सूत्र आपण मागच्या वर्षी शिकलेला तो काही ऊर्जा अक्षयतेचा असणारा तो काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांतानुसार त्या ठिकाणी काढू शकतो. An object going vertically upward from the surface of the earth having an initial velocity equal to the escape velocity escape the gravitational force of the earth. काय पाहिलंय की आरंभ वेग जो आहे तर तो आरंभ वेग जर मुक्ती वेग जर एवढा जर असेल तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून काय होताना मुक्त होताना दिसते. जे तिच्यावर कोणत्या प्रकारचं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल त्या ठिकाणी राहताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी being inversely proportional to the square of the distance become zero only at infinite distance from the earth. तर काय सांगितलंय की गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल कसं असतं, अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असल्यामुळे ते बल अनंत अंतरावर काय असणार आहे तर त्या ठिकाणी ते गुरुत्वाकर्षण बल त्या ठिकाणी शून्य असणार आहे. पुढे दिस मीन्स that for the object to be free from the gravity of the earth it has to reach infinite distance from the earth, that is the object will come to the rest at infinite distance and will stay there. म्हणजेच पुन्हा एकदा ऐका की गुरुत्वाकर्षणाचं असणारं जे काही बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल कसं असतं, अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं आणि म्हणून हे बल जे आहे तर ते बल अनंत अंतरावर काय असताना असतं, शून्य त्या ठिकाणी असतं. म्हणजे अशा प्रकारची जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूला काय करायचंय, या गुरुत्वाकर्षण बलापासून त्या ठिकाणी मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर त्या ठिकाणी अनंत उंचीवर त्या ठिकाणी जावं लागेल. आणि असं जर अनंत अंतरावर त्या ठिकाणी तो असणारी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू जर गेली तर ती वस्तू अनंत अंतरावर जाऊन त्या ठिकाणी स्थिर होताना दिसते, कारण अनंत अंतरावर त्या ठिकाणी पृथ्वीचं कोणत्या प्रकारचं गुरुत्वबल त्या ठिकाणी आपल्याला कार्य करताना त्या ठिकाणी आढळून येत नाही. आता पुढे फॉर एन ऑब्जेक्ट ऑफ मास यम, जी यम वस्तुमान असलेल्या वस्तूची काय करायची आपल्याला त्या ठिकाणी पृथ्वीच्या ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे त्या ठिकाणी गतिज ऊर्जा जी आहे तर ती गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा आणि एकूण ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी करायची. पाहता पहिलं ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याची असणारी जी काही गतिज ऊर्जा जी आहे तर ती गतिज ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी 9वीला पाहिलेली की 1/2 mv² त्या ठिकाणी दिली आणि व्ही जी आहे तर ती एस्केप व्हेलॉसिटी असणार. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी मगाशीच आपण त्या ठिकाणी पाहिली की मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर प्लस एच आहे, परंतु या ठिकाणी आपण आता किती घेतलेली, फक्त आर घेतलेली, कारण त्या ठिकाणी एच जी आहे तर ती एच कशी असणार आहे तर त्या ठिकाणी इन्फानाइट आहे, त्याच्यामुळे त्याचा काय आपण विचार त्या ठिकाणी करणार. पुढे आता त्या ठिकाणी टोटल एनर्जी, आता टोटल एनर्जी कशी काढलेली की सर्वसाधारणपणे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी काढली. कायनेटिक एनर्जी जी आहे तर ती 1/2 mv एस्केप आहे आणि असणारी काही पोटेन्शियल एनर्जी जी आहे तर ती पोटेन्शियल एनर्जी कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीची त्या ठिकाणी यम वस्तुमान असलेल्या वस्तूची पृष्ठभाग पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी काही एकूण ऊर्जा जी आहे तर ती एकूण ऊर्जा त्या ठिकाणी काढली. अशाच पद्धतीने तो असताना तो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाची काय करायची आपल्याला अनंत अंतर जे आहे तर त्या अनंत अंतरावर त्या ठिकाणी काय करायची, पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काढायची.
आता लक्षात येतं नसते की कायनेटिक एनर्जी जी आहे तर त्या कायनेटिक एनर्जीच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की त्याची कायनेटिक एनर्जी जी आहे तर ती कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी जी आहे तर ती पोटेन्शियल एनर्जी सुद्धा किती होताना दिसते 0 त्या ठिकाणी होताना दिसते. कारण आर जे आहे तर ते आर कसं असणार आहे इन्फानाईट अंतरावर असणार आहे. म्हणजे तो असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो अनंत अंतरावर आहे. आणि इन्फिनिटीने कशाला त्या ठिकाणी डिव्हाइड केलं तर त्या ठिकाणी असणारा जो काही भागाकार जो आहे तर तो भागाकार त्या ठिकाणी 0 येताना दिसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी अनंत अंतरावर पदार्थाची असणारी काही एकूण ऊर्जा जी आहे तर ती एकूण ऊर्जा किती दिलेली आपल्याला त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी दोघांची त्या ठिकाणी 0 जी आहे तर ती 0 त्या ठिकाणी असणार आहे. आता याच्यानंतर फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण इयत्ता 9वीला त्या ठिकाणी ऊर्जा अक्षयतेचा नियम जो आहे तर तो ऊर्जा अक्षयतेचा नियम त्या ठिकाणी पाहिला की ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेची निर्मिती करता येत नाही, ऊर्जेचा नाशही करता येत नाही, परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये करता येतं. आणि अशा प्रकारे विश्वामधली असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी सदैव अक्षय असते. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, बट एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इंटू वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म. सो टोटल एनर्जी इन द इनवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. दिस इज कॉल्ड ॲज द लॉ ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन. तोच त्या ठिकाणी आपल्याला ठिकाणी वापरायचा आहे की ऊर्जा अक्षयतेच्या नियमाप्रमाणे. तर ऊर्जा अक्षयतेच्या नियमाप्रमाणे काय सांगता येईल आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थाची असणारी जी काही एकूण ऊर्जा आणि अनंत अंतरावर त्या पदार्थाची असणारी जी काही एकूण ऊर्जा दोन्ही ऊर्जा कशा दाखवायच्यात आपल्याला त्या ठिकाणी इक्वल त्या ठिकाणी दाखवायच्यात. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पहा की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी जी काही यम वस्तुमान असलेले जे काही पदार्थाची असणारी काही एकूण ऊर्जा जी आहे तर ती एकूण ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. तर ती एकूण ऊर्जा आपली या ठिकाणी लिहिलेली की 1/2 mv² मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिव्हायडेड बाय आर. आणि असणारी जी काही अनंत अंतरावर त्याची असणारी जी काही एनर्जी जी आहे तर त्या ठिकाणी ती 0 आहे. आता हेच इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला फक्त त्या ठिकाणी सोडवायचे. आता कशा पद्धतीने ते सोडवायचे तेवढंच फक्त आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. आता काय करता येईल की सर्वसाधारणपणे 1/2 m जो आहे तर त्याचा आपण ट्रान्सफर या ठिकाणी करू. म्हणजे सर्वसाधारणपणे व्ही एस्केप इज इक्वल टू काय करायचंय की सर्वसाधारणपणे पहिलं असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर त्या पहिल्या इक्वेशनमध्ये मी काय लिहिते पहा की 1/2 mv². एस्केप मी काही लिहित नाही, मायनस आहे तर ते प्लस होईल दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर. कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिव्हायडेड बाय आर असं मी त्या ठिकाणी. त्याच्यानंतर 1/2 mचं मी त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो. 1/2 m जर ट्रान्सफर जर केलं तर v² इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिव्हायडेड बाय आर. आणि या ठिकाणचा असणारा जो काही यम जो आहे तर यम या ठिकाणी गुणिले इथे आला तर त्या ठिकाणी तो भागिले होईल. त्याच्यानंतर 2 जो आहे तर तो भागिले आहे तर या ठिकाणी तो गुणिले. म्हणजे आपल्या लक्षात येत नसतं की यम त्या ठिकाणी जाईल. आता यम जर त्या ठिकाणी जर गेला तर काय शिल्लक राहताना दिसतंय तर v² इज इक्वल टू 2gm डिव्हायडेड बाय आर एवढं त्या ठिकाणी शिल्लक राहील. म्हणजे इथपर्यंत त्या ठिकाणी आपण याच्यानंतर पुढे पहा की असं आल्यानंतर दोन्ही बाजूंची काय करू आपण त्या ठिकाणी वर्गमूळ घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. v² असणारं जे काही स्क्वेअर रूट जे आहे तर ते स्क्वेअर रूट आपण त्या ठिकाणी घेतलं आणि राईट साईडचं असणारं जे काही स्क्वेअर रूट जो आहे तर ते स्क्वेअर रूट त्या ठिकाणी घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारी जी काही किंमत जी आहे तर ती किंमत त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काढलेली आहे. आता काय किंमत आहे त्याचाच आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो आता पुढे आपल्याला माहिती की सर्वसाधारणपणे स्मॉल जी जी आहे तर त्या स्मॉल जीची किंमत आपल्याला माहिती की कॅपिटल जी कॅपिटल एम डिव्हायडेड बाय r² अशी त्या ठिकाणी. परंतु मुळामध्ये सूत्रामध्ये आपल्याकडे किती आहेत तर एकच r आहे. आता मी काय करतो की सर्वसाधारणपणे या ठिकाणी अंशाला आणि छेदाला काय केलं मी त्या ठिकाणी r ने गुणले येते. आणि म्हणून
सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, आता काय लक्षात येईल की जीची असणारी जी काही किंमत जी आहे तर ती जीची किंमत सर्वसाधारणपणे स्मॉल जी जी आहे तर त्या स्मॉल जीची किंमत कॅपिटल जी कॅपिटल एम डिव्हायडेड बाय आर, जी याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते या ठिकाणी ही जी असणारी जी काही किंमत जी आहे तर ती किंमत आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. येते पुढे व्ही एस्केप जे आहे तर ते व्ही एस्केप पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल की जीची असणारी जी काही किंमत जी आहे तर ती जीची किंमत काय लिहिणार आहे आपण कॅपिटल जी कॅपिटल एम डिव्हायडेड बाय मुळात काय आहे आर स्क्वेअर आहे. परंतु आपल्या लक्षात येताना दिसते काय लक्षात येताना दिसते की दोन्ही बाजूला काय करू शकतो आपण अशा पद्धतीने गुणू शकतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की छेदस्थानी जे आहे तर ते छेदस्थानी काय होतील तर त्या ठिकाणी आपल्याला हे जे काही आर जे आहे तर त्या आरचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे आणि तो आपल्याला त्या ठिकाणी लिहून आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी √2GR अशा प्रकारचा आपल्याला असणारा जो काही मुक्तिवेग जो आहे तर तो मुक्तिवेग त्या ठिकाणी मिळतो. आणि याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही किमती जे आहे तर त्या किमती आपण टाकल्या की जीची किंमत आपल्याला माहिती 9.8 असते. त्याच्यानंतर रेडियस ऑफ द अर्थ जे आहे तर ते रेडियस ऑफ द अर्थ आहे 6.4 × 10⁶. आणि हे इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं तर त्या ठिकाणी तो मुक्तिवेग जो आहे तर तो मुक्तिवेग त्या ठिकाणी आपल्याला 11.2 km/s त्या ठिकाणी येताना दिसतो. आता शेवट काय दिलेले द स्पेसक्राफ्ट which are sent to the moon or other planet have to their initial velocity larger than the escape velocity so that they can overcome Earth's gravitational attraction and can travel to these objects. म्हणजे चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहावर काय करायचं आपल्याला यान जे आहे तर ती यान त्या ठिकाणी पाठवायची, अवकाशयान त्या ठिकाणी पाठवायचे आणि त्या अवकाशयानाचा आरंभीचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग काय पाहिजे मुक्तिवेग. मुक्तिवेग आपण पाहिला किती आहे तर तो 11.2 km/s त्या ठिकाणी पाहिजे. या मुक्तिवेगापेक्षा अधिक असणं त्या ठिकाणी आवश्यक असतं की जेणेकरून या असणारे जे काही अवकाशयान जे आहे तर ते अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण त्या ठिकाणी पार करून इतर ग्रहाकडे त्या ठिकाणी जाऊ शकते. त्याच्यानंतर पुढे पण डू यू नो माहीत आहे का की वेटलेसनेस इन पेस म्हणजे अवकाश जे आहे तर त्या अवकाशातील वजनहीनता काय सांगितले की पेस ट्रॅव्हलर ॲज वेल ॲज ऑब्जेक्ट इन द स्पेसक्राफ्ट ॲपियर टू बी फ्लोटिंग. म्हणजे अवकाशयानामधला असणारा जो काही प्रवासी किंवा वस्तू जे आहे तर ते वस्तू त्या ठिकाणी तरंगत आहे असं त्या ठिकाणी दिसून येत नाही. याचे व्हिडिओ जे आहे तर ते व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहिले असतील, नसतील तर मी शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकणार आहे. आता पुढे की व्हाय डज धिस हॅपन्स म्हणजे अवकाशयानातील प्रवासी असतील वस्तू जे आहेत तर ते आपल्याला तरंगताना दिसतात तर असं कशामुळे त्या ठिकाणी होताना दिसतं. दो द स्पेसक्राफ्ट इज ॲट ए हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी देअर इज नॉट झिरो. आपल्या लक्षात येतं नसते की अवकाशयानामध्ये पृथ्वीपासून ते त्या ठिकाणी उंचावर त्या ठिकाणी गेलेलं असतं. तिथं असणारं जे काही जीचं मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य त्या ठिकाणी 0 असत नाही. पुढे दिलेले इन द स्पेस स्टेशन द व्हॅल्यू ऑफ जी इज ओनली 11% लेस दॅन इट्स व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे जे काय असणारे काय अवकाश स्थान जे आहे तर त्या अवकाश स्थानामध्ये जीचं असणारं जे काय मूल्य जे आहे तर त्या जीचं मूल्य पृथ्वीवरील पृष्ठभागाच्या मूल्याच्या तुलनेमध्ये केवळ 11% जे आहे तर त्या 11% त्या ठिकाणी ती कमी असतं. दस द हाईट ऑफ द स्पेसक्राफ्ट इज नॉट द रिझन फॉर देअर वेटलेसनेस. आणि त्यामुळे अवकाशयानाची जी काही उंची जी आहे तर ते उंची त्या ठिकाणी वजनहीनतेचं त्या ठिकाणी कारण त्या ठिकाणी नसतं. काय कारण आहे पुढे दिलेलं आपल्याला की देअर वेटलेसनेस इज कॉज्ड बाय देअर बिंग इन द स्टेट ऑफ द फ्रीज फॉल. म्हणजे जी काही वजन विरहित अशा प्रकारची जी काही अवस्था जी आहे तर ती अवस्था त्या ठिकाणी का असते तर त्याच्या व अवकाशयानाच्या मुक्तपतनाच्या अवस्थेमुळे त्या ठिकाणी ती असते.
though the spacecraft is not falling on the earth because of its velocity along the orbit, the only force acting on it is the gravitational force of the earth and therefore it is in a free fall. आता काय की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की यानाची असताना काय कक्षातील वेगामुळे जरी ती वस्तू जी आहेत म्हणजे ते यान जे आहे तर ते यान प्रत्यक्ष पृथ्वीवर जरी त्या ठिकाणी पडत जरी नसलं तर त्याच्यावर केवळ गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल त्या ठिकाणी प्रयुक्त होत असल्यानं ते मुक्त पतन जे आहे तर ते मुक्त पतनच त्या ठिकाणी करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा शेवट काय दिलेले की ॲज द व्हेलॉसिटी ऑफ द फ्री फॉल डज नॉट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ एन ऑब्जेक्ट, the velocity of the free fall is the same for the spacecraft, the traveler and the object in the craft. आणि याच्यामुळे काय होतं नसते मुक्त पतनाचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो मुक्त पतनाचा वेग वस्तूच्या गुणधर्मावर अवलंबून नसल्यानं त्या यानामधले असणारे जे काही ट्रॅव्हलर प्रवासी असेल किंवा यान असेल किंवा त्या यानामधील असणारे जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या समान वेगानं मुक्त पतन त्या ठिकाणी ते करत असतात. Thus, if a traveler releases an object from her hand, it will remain stationary with respect to her and will appear to be weightless. आणि म्हणून ज्या वेळेला एखादी असणारी जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू ज्या वेळेला त्या ठिकाणी त्या यानामधला असणारा जो काही यात्री जो आहेत किंवा प्रवास यात्री जो आहेत अवकाशमध्ये जाणारा जो काही असणारा जो काही स्पेसक्राफ्टर जो आहे तर तो सर्वसाधारणपणे पुन्हा एकदा लक्षात घ्या एखादी वस्तू हातामधून सोडल्यावर प्रवाशाच्या सापेक्ष ती वस्तू जी आहे तर ती वस्तू त्या ठिकाणी स्थिर राहते आणि वजन रहित असल्याची जाणीव जी आहे तर ती जाणीव आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसते. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. याच्यावरची असणारी जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपण त्या ठिकाणी मागेच त्या ठिकाणी सोडवलेली आहेत ती पुन्हा एकदा त्या ठिकाणी पहा. धन्यवाद.